नमस्कार मित्रांनो. मागील त्या सोलर पंपमध्ये आपण अर्ज करून खूप दिवस झाले होते. त्याचे पेमेंट ऑप्शन आता चालू झाले आहे. ज्यांचे पेमेंट ऑप्शन चालू झाले आहेत त्यांनी पेमेंट भरून घ्या. चला तर पेमेंट कसं भरायचं आपण 2 मिनिटात त्या व्हिडिओमध्ये सांगू. महावितरण सोलर लॉग इन वरती क्लिक करा. त्यानंतर मागील त्या सौर कृषी पंप योजनेवरती क्लिक करा. त्यानंतर इथं लाभार्थी सुविधावरती अर्जाची स्थिती ह्यावरती क्लिक करा. आपला MKID नंबर इथे प्रविष्ट करा. MKID नंबर कोणाकडे MK असेल, MS असेल, MT असेल, जे आपला ID असेल ते इथे टाकून सर्च मारा. सर्च मारल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. आपला MKID नंबर दिसेल. तिथं तालुका, जिल्हा, गाव, सब डिव्हिजन, नाव, मोबाईल नंबर, आपली सगळी माहिती व्यवस्थितपणे चेक करून घ्या. त्यानंतर पेमेंट प्रोसेस पेमेंटवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला 3 HP साठी भरणा आहे 22,971 रुपये. वरती नाव वगैरे पूर्ण व्यवस्थित, मोबाईल नंबर वगैरे चेक करून घ्या. आय ॲग्री बटनवरती क्लिक करा. त्यानंतर PNU वरती क्लिक करा. थोडं वेट घेईन. त्यानंतर आपल्याला पैसे भरायचे ऑप्शन आहेत. आपल्याला नेट बँकिंगने पैसे भरता येतात, क्रेडिट कार्डाने येते, डेबिट कार्डाने येते, UPI ने. तर चला तर आता मग माझ्याकडे UPI ID आहे. UPI ID वर क्लिक करा. त्यानंतर इथं QR कोडने पण करता येतं आपल्याला पेमेंट आणि UPI ने पण पेमेंट करता येतं. तर मी QR कोडवरती क्लिक करतो. त्यानंतर खाली आय ॲग्री करू. सबमिट बटनवरती क्लिक करा. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने QR कोड येईल. डिटेल येईल, नाव वगैरे. त्यानंतर इथं आपण QR कोडला ओके करा आणि इथं PNU करा. त्यानंतर अशा पद्धतीने QR कोड येईल. त्याचा आपण स्क्रीनशॉट काढूया. अशा पद्धतीने स्क्रीनशॉट काढून आपण आपल्याच मोबाईलमधनं स्कॅनिंगमध्ये फोनपेला जाऊ. फोनपेला गेल्यानंतर स्कॅनर ह्यावरती क्लिक करून अपलोड फोटोवरती क्लिक करू. त्यानंतर अशा पद्धतीने इथं QR कोड येईल. हे बघा, आपला QR कोड ऑटो येईल. QR कोड आल्यानंतर आपण इथं पे या बटनवरती क्लिक करू. ज्या बँकेत आपलं पेमेंट असेल ती बँक सिलेक्ट करून आपण पैसे पुढे पाठवू शकतो. काही असेच आपण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवत राहू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.